नमस्कार मंडळी, कशा आहात? ठीक ना? आजच्या व्हिडिओची सुरुवातच आपण आपल्या रानापासून करूया, कारण पावसाचं वातावरण झालंय. पाऊस यायला चालू झालाय, वर ढगांचा आवाज व्हायला आलाय. कशा तरी 1-2-3 पेंड्या काढून आता आपल्याला जायला लागणार परत. आवऱ्या असं जरा करूया. बघा हे बुटाला कसं व्हायला लागले. पाऊस पडल्यामुळं वैरण काढा येईना. आणि त्यात आता ढगाचं जसं वातावरण कसं काळं झालंय बघा. ढग, त्यामुळे पाऊस पडण्याचे चान्स जास्त आहे. अशा तऱ्हेने आपण 3 पेंड्या काढलेल्या आहेत आणि 3 पेंड्या काढून आता आपण जातो. 4 पेंड्या काढण्यासारखे नाही. पावसाचं वातावरण, पाऊस पडायला लागलाय ऑलरेडी. हळूहळू थेंब पडायला. घरी जाईस तर पूर्ण भिंजीन आम्ही. ठीक आहे, चला. पाऊस असते कशी करते बाबा बाहेर. आता बाहेर पाऊस चालू आहे, कसं करते बाबा पाऊस. की बाहेर येताना असे दम येतात. पावसाला भिजायला नको वाटत. हे चला उठ जरा तुम्ही, ठीक आहे, ये लवकर. आणि आता आधीची गडबड कशी चालू आहे बाहेर येतात ते बघा. चले तिरू ये लवकर, चल ये लवकर सर पटकन चल. आता तिरुमलाला बाहेर घेतले, तिरुमला नंतर गंगाला बाहेर घेतले बघा. त्यांना दोघींना बाहेर घेतल्याशिवाय गोठा स्वच्छ करता येत नाही व्यवस्थित, म्हणून बाहेर घेतलं. बाहेर घेतल्यानंतर पाऊस थांबल्यामुळं त्या कशा नाचायला आल्या बघा. कशी गंगाई तिथे मस्ती करायला आल्या बघा. असं तिला नाचल्याशिवाय बी तिचं पाय असं मोकळं होत नाहीत. आणि जनावरला असं म्हणजे फिरवणं भागच आहे, फिरवावं लागतेच, त्याशिवाय जनावर म्हणजे फ्रेश राहत नाही. कशी मस्ती करायला आल्या बघा. अशी खूप ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे त्या छोट्या आमच्या राधेपेक्षाही गंगा खूप ॲग्रेसिव्ह आहे. पाऊस थांबलेला आहे बाहेर. आता या राधाला जरा बाहेर घेतो. हिची मस्ती इथं बघितली सगळी कशी करायला बघा. मला बाहेर घेऊन चला मारोडी, मला बाहेर घेऊन चला. ठीक आहे, मागणी येतं बघ कशी. चला राजू चल, हे राधे चल, ये जाईस तर चल 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 पळ. वैरणीची कुट्टी केल्या. वैरणीची आपण आता 3 प्रकारची कुट्टी करत्या. मका, शाळू आणि गवत, असं 3 प्रकारचं आपण हे केलंय. आपण कणस देखील असे हे करतोय आणि कणीस त्यांना असे हे करतोय. म्हणजे कटरमध्ये, चाप कटरमध्ये कटिंग करून त्यांना देतोय. आता आपण सगळं आवरले. आता बाहेर जातोय पुसायला. पुसून परत लगेच रिटर्न त्यांना आत घ्यायला पाहिजे. आत कसा बाहेर कसा आवाज यायला आलाय आता बघा तुम्ही. शेण काढून झालेला आहे. शेण काढून बालट्यात ठेवायला पाहिजे आणि यांना पुसायला चालू करतो आता. ठीक आहे, बालटी बाहेर ठेवून चांगला. आमच्या तिरुमलाला पुसायचं चालू आहे. तिरुमलाला पुसून झालं की शेलबीला पुसून घ्यायला पाहिजे. की आता वेळ झालाय. कशी करायला आल्यात बघा. ही आज जरा वेळच झाला आपल्याला. थोडा वेळ झाल्यामुळं आज सगळीच अशी कावरी बावरी झाला. आता खराला उद्या करायला पाहिजे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत. आता हिला पुसून घेतले बघा. आता सगळीच फास्ट आहेत. आता मला कधी आत नेत्यात, आम्हाला कधी आत नेत्यात, असं काम चालू आहे. राधेचं कसं चालू आहे बघा. राधे आता कशी करते वा वा. चल चला आज जाऊया. चला चला आज जाऊया. आज जाऊया. चला चला. होय, थांबा. थांब 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 2 मिनिट थांब. थांब की तिला बसतो. थांब की 2 मिनिटं. थांब थांब. लाजू राध्या, 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 रातू, रातूला पसायच चालू आहे. हा
पुसून झाले. आता यांना आत घ्यायचं चालू आहे काम. आत न्यायला पाहिजे. ठीक आहे, चल तुझ्या जागेवर. असं काम आहे. ब्रँड अँबॅसिडर आमची तिरुमला राणी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते. त्या आलेल्या आहेत बघा. चला, कायम टाकताना पाय उजवा पण टाकतो असं गोट्यात. कायम पाय उजवा आहे. आता राधा मॅडम आणायचं आहे. राधा मॅडम कशा वरडायला आहेत बघा. आज आपल्याला धार करायला थोडा वेळ झालाय. मेरा टार्गेट एक आहे, दूध पिना. आता हिला अंडे बघा, ही थांबण झाली. अशा तऱ्हेने आपण धार आता काढणार. धारला सुरुवात करूया. आपल्याला कमेंट्स आलेले आहेत की तुम्ही काय खाद्य घालताय. आपण खाद्य एक छोटा ब्लॉग परत आणखी बनवणार आहोत. खाद्य आपण शिराळ्यावरून घेतोय, त्यामुळं धार काढा आता घेतलेली आहे. धार काढून 5 मिनिटात होत्या माझी धार. आता धार काढायला सुरुवात करतो. धार काढायला चालू करतो आता. त्याला चाटून चाटून तिचं अंग कसं घाण करावं लागेल बघा. बारडा खाल्लेला सगळं डाग तसेच तिचे अंग होतं. मला रात्रीने पुसून घ्यावं लागतं पुन्हा. अशा तऱ्हेने धार आपली काढून झालेली आहे. आता राधा मॅडमला सोडा लागणार आहे. राधा मॅडम आता जातात कशा बघा. थांब 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 थांब. उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण दिवसातून त्यांना 3 वेळा पाणी देतोय. आता सकाळ, संध्याकाळ, दुपार असं. ही वैरण बघा. आता वैरण झाल्या टाकून त्या मॅडम आता वैरण खायला चालू करायचं. फास्ट अजून तिला औषध द्यायचं आहे. ब्रुटॉन तिला द्यायचं राहिले. मला टाकाय पाहिजे का. चल मागे सर का. आपण वैरण एक वेळाच टाकतोय, परत वैरण टाकत नाही. आता सकाळशिवाय वैरण येणार नसते काय. ते असे मक्याची छोटे छोटे कटच्या फटरवर छोटे तुकडे केलेले असतात. हे तुकडे देखील आपण त्यांना घालतोय. आता आपण हे वैरण टाकून झालेलं आहे. यांचं काम पूर्ण आवरलंय. आता सगळं काम पूर्ण आवरलंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स द्या. कमेंट्सचं आपलं स्वागत करतो. असेच छोटे ब्लॉग आपण इंस्टाग्रामला टाकतोय. त्याची इंस्टाग्रामला आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर आपण क्लिक केली की ते आपल्याला ब्लॉग ओपन होईल, बघायला मिळेल. तर आपण ते नक्की बघा. नमस्कार. जय गोमाता.